नमस्कार मित्रांनो. घटस्फोट घेतल्यानंतर आईची लाडकी मुलगी ममता तिच्या आईवडिलांच्या घरी आली आणि तिथेच राहिली. आईवडिलांच्या घरी आल्यानंतर तिच्या बहिणींनी असे काही केले की सर्वांनाच धक्का बसला. रविवारची सकाळ होती, पण रियासाठी आजची सकाळ इतर दिवसांसारखीच व्यस्त होती. स्वयंपाकघरात काम करत असताना रिया विचार करत होती की आज नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी काही दिवसासाठी माझ्या आईवडिलांच्या घरी जाईन. आईवडिलांना भेटून बराच वेळ झाला आहे. पण तिचा पती प्रकाशच्या आवाजाने तिचे विचार मोडले. रिया, माझा टॉवेल कुठे आहे? तू कुठेही ठेवतेस? रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, प्रकाश, टॉवेल तिथेच आहे जिथे तुझे कपडे ठेवले आहेत. नीट बघ. आणि हो, नाश्ता लवकर वाढ, नाहीतर उशीर होईल. रियाने पटकन नाश्ता तयार केला आणि जेवणाच्या टेबलावर ठेवला. तेवढ्यात तिचे सासरे रामेश्वरजी खोलीतून बाहेर आले. त्यांनी रियाला हाक मारली, रिया, माझा चष्मा आणि वर्तमानपत्र घेऊन ये. रियाने पटकन त्यांना वर्तमानपत्र आणि चष्मा दिला. आणि चहा तयार असेल तर मला एक कप दे सुनबाई. हो बाबा, मी लगेच आणते, असे म्हणत रिया स्वयंपाकघरात परतली. तेवढ्यात तिच्या सासूबाईंचा आवाज आला, रिया, पूजा खोलीतील तूप संपले आहे. तू डब्यात तूपही भरले नाहीस. मी तुला हेही सांगायला हवे का? कपमध्ये चहा ओतत रिया म्हणाली, माझ्याकडून राहून गेले आई. मी ते लगेच ठेवते. रिया तूप घेऊन पूजा खोलीकडे धावली. दुसरीकडे प्रकाश जेवणाच्या टेबलावर घाईघाईत नाश्ता करत होता आणि फोनवर त्याच्या सहकार्याशी बोलत होता. रियाने पूजा खोलीत तूप ठेवले आणि नंतर परत येऊन खोली साफ करायला सुरुवात केली आणि नंतर पटकन स्वयंपाकघरात परतली. अजून बरेच काम बाकी होते. प्रकाशने नाश्ता संपवला होता आणि त्याची बॅग उचलून ऑफिसला निघाला. रामेश्वरजी जेवणाच्या टेबलावर बसून वर्तमानपत्राकडे पाहत होते. रियाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, हे घ्या बाबा तुमचा चहा. सासरे म्हणाले, रिया, आजचे वर्तमानपत्र बघ, सरकार पुन्हा विजेचे दर वाढवणार आहे. आता मला सांग की खर्च आधीच किती वाढला आहे. तेवढ्यात शकुंतलाजी पूजा कक्षातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्राशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. त्याशिवाय तुम्ही या वर्तमानपत्रातल्या बातम्या सांगून सर्वांना कंटाळवाणे करत आहात. स्वयंपाकघरात परत जाताना रिया अचानक हसून उठली. रामेश्वरजी म्हणाले, शकुंतला, जगात काय चालले आहे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. शकुंतलाजी म्हणाल्या, हो हो, ते खूप महत्वाचे आहे. पण तुमच्या या बातम्या घरातील कामे करण्यास मदत करत नाहीत. शकुंतलाजी म्हणाल्या, रिया, नाश्त्यासाठी काय बनवले आहे? रिया म्हणाली, मी पोहे बनवले आहेत आई. आणि मी दुपारच्या जेवणासाठी भात आणि डाळ बनवण्याचा विचार करत आहे. आणि कोबीची भाजी. रिया संकोचून म्हणाली, आई, आज मला माझ्या आईच्या घरीही जायचे होते. मला मम्मी आणि पप्पांना भेटून बराच काळ झाला आहे. शकुंतलाजी हे ऐकताच म्हणाल्या, अग्रिया, मी त्यांना परवाच बाजारात भेटले होते. रिया म्हणाली, आई, त्याला पूर्ण 2 महिने झाले आहेत. मी लगेच येईन. शकुंतलाजी काही बोलण्यापूर्वीच रामेश्वरजी वर्तमानपत्र घडी घालत म्हणाले, शकुंतला, तू तुझ्या सुनेला का त्रास देत आहेस? तिला जाऊ दे 2 दिवसासाठी. शकुंतलाजींनी तिच्या नवऱ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाल्या, ठीक आहे रिया, तू जाऊ शकतेस, पण लवकर आपल्या घरी परत ये. रियाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती तिच्या आईच्या घरी जाण्यास आनंदी होती, म्हणून ती सर्व काम लवकर पूर्ण करत होती. इतक्यात शकुंतलाजींना त्यांची मुलगी ममताचा फोन आला. हो मुली ममता, सांग कशी आहेस? ममता उत्साहित स्वरात म्हणाली, आई, आम्ही आज तुझ्या घरी येत आहोत. हे ऐकून शकुंतलाजींचे डोळे चमकले. त्या आनंदाने म्हणाल्या, मग ये ममता, हे देखील तुझेच घर आहे. त्यात विचारायचे काय? आणि फोन ठेवताच शकुंतलाजी म्हणाल्या, रिया, लवकर माझ्या मुलीच्या आवडीचे जेवण बनव. ती आज येत आहे. हे ऐकून रियाचा चेहरा फिका पडला. आईच्या घरी जाण्याचा तिचा सगळा आनंद क्षणात नाहीसा झाला. ती सासू समोर जास्त काही बोलू शकली नाही. पण ती स्वतःशीच बडबड करू लागली की हे तर ममताचे रोजचे काम आहे. ती नेहमीच इथे येत राहते. रियाने अनिच्छेने स्वतःला कामात झोकून दिले.
ती सकाळपासूनच न थांबता काम करत होती आणि आता ममताच्या आवडीनुसार पदार्थ बनवू लागली. दुपारच्या आधी सर्व जेवण तयार झाले. तेवढ्यात ममता तिच्या पती आणि 1.5 वर्षाच्या मुलीसह घरी आली. शकुंतलाजी तिच्या मुलीसोबत गप्पा मारू लागल्या आणि रामेश्वरजी त्यांच्या जाव्याशी राजकारण आणि बाजाराच्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. दरम्यान रिया वेड्यासारखी इकडे तिकडे धावत राहिली. सगळे जेवणाच्या टेबलावर आले होते. रियाने सर्वांना जेवणाच्या प्लेट्स वाढल्या. पण पहिला घास घेताच ममता म्हणाली, रिया बहिणी, हे काय आहे? तू आजही जेवणाला कमी तिखट असलेले जेवण केलेस. तुला माहिती आहे की मला मसालेदार आणि तिखट जेवण आवडते. रिया उठण्याआधीच शकुंतलाजी म्हणाल्या, मी तिला किती वेळा सांगितले आहे की जर जेवण थोडे मसालेदार केले तर ते आणखी चांगले चवीचे होईल, पण ती माझे ऐकेल तर ना. पण काळजी करू नकोस ममता, काही दिवसांतच तुझा धाकटा भाऊ मोहितचे लग्न होणार आहे आणि तुझी धाकटी वहिनी निकिताने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. निकिता खूप चविष्ट जेवण बनवते. यावर ममता आनंदाने म्हणाली, हो मम्मी, मग मी जेव्हा जेव्हा इथे येईन तेव्हा मी फक्त निकिता वाहिनीने बनवलेले जेवणच खाईन. पण सध्या मला या जेवणावरच राहावे लागेल. रिया हे सर्व शांतपणे ऐकत होती. पण हे सर्व ऐकून रामेश्वरजी गप्प राहू शकले नाही. ते म्हणाले, अरे शांत रहा. ती रिया बिचारी सकाळपासून एका पायावर उभी आहे. घरातील सर्व कामे एकटीच करत आहे आणि त्याही वर तू जेवणात दोष शोधण्यात व्यस्त आहेस. शकुंतलाजी लगेच त्यांच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या, तुम्ही नेहमी तुमच्या सुनेचे लाड करत राहता. जर तिने चूक केली असेल तर तिला समजावून सांगण्यात काय हरकत आहे. रिया स्वयंपाकघरात शांतपणे तिचे काम करू लागली, कारण तिला या गोष्टींची सवय झाली होती. म्हणून ती काहीही प्रतिक्रिया न देता तिचे काम करत राहायची. संध्याकाळ होत आली होती. स्वयंपाकघरातील भांडी साफ करत रियाने घड्याळाकडे पाहत विचार करू लागली की जर ममता आज घरी आली नसती तर मी कदाचित आता माझ्या माहेरी असते. आईच्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपी गेले असते. रिया विचार करत होती तेव्हा शकुंतलाजींचा आवाज आला, रिया एक काम कर, रात्रीचे जेवण आत्ताच बनव. आपण टिफिन पॅक करून ममता सोबत देऊ. तिला घरी जाऊन स्वयंपाक करण्यात खूप उशीर होईल. रिया क्षणभर संकोचली. ज्यांना दुपारच्या जेवणात 100 कमतरता आढळल्या होत्या ते आता जेवण पॅक करण्याबद्दल बोलत होते. पण काहीही उत्तर न देता रियाने स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि तिने सर्व काही जेवण पॅक करून ममताला दिले. रियाला तिच्या नणंदचे वारंवार येणे अजिबात आवडत नव्हते. पण तिला माहित होते की जर तिने याबद्दल कुणाशी काही बोलले तर तिच्या सासूला ते अजिबात आवडणार नाही आणि घरात भांडणे होतील. घराची एकुलती एक सून असल्याने सर्व काम तिच्यावर पडत होते. तिचा नवरा प्रकाशची नोकरी अशी होती की त्याला वारंवार कामासाठी बाहेर जावे लागत असे आणि प्रकाशचा लहान भाऊ मोहित हा दिल्लीत काम करत होता. घराच्या सर्व जबाबदाऱ्या रियाच्या खांद्यावर होत्या. पण तिला एक आशा होती की प्रकाशचा लहान भाऊ मोहितचे लवकरच लग्न होणार होते. रियाला वाटले की जेव्हा मोहितची पत्नी तिची लहान जाऊ या घरात येईल तेव्हा कदाचित कामाचा भार थोडा कमी होईल. काही दिवस असेच गेले होते. आज रिया घर स्वच्छ करण्यात व्यस्त होती. साफसफाईचे खूप काम होते म्हणून तिने तिच्या सासूला भाज्या कापायला दिल्या. शकुंतलाजी नुकत्याच भाज्या कापायला बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांना ममताचा फोन आला. शकुंतलाजी म्हणाल्या, हो ममता बेटा, कशी आहेस? काय झाले? तू एकटी का येत आहेस? जावई कुठे आहेत? ते का येणार नाही? पलीकडून ममता काय म्हणाली ते माहित नाही आणि ते ऐकताच शकुंतलाजींच्या भुवया उंचावल्या. त्यांचा आवाज थोडा मोठा झाला होता. म्हणाल्या, पण ममता, तुला त्यांच्याशी भांडण्याची काय गरज होती? कोणताही विचार न करता कोणी असे घराबाहेर पडते का? शकुंतलाजी आता काळजीत पडल्या होत्या. त्यांनी प्रकाशला फोन केला. प्रकाश बेटा, ममता बस स्टँडवर उभी आहे, तू जाऊन तिला घेऊन ये. प्रकाश त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि आश्चर्याने म्हणाला, पण आई, ती एकटी आली आहे का? मेहुणे का आले नाही? शकुंतलाजींनी फोन बंद करताना एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, या मुलीचे काय होईल कोणास ठाऊक. कदाचित ती तिच्या नवऱ्याशी भांडण करून इथे येत असेल.
तू तिला घरी घेऊन ये, बाकीचे आपण नंतर पाहू. प्रकाश गाडी घेऊन स्टेशनवर गेला. रियाला समजले की आता घरातील वातावरण बदलणार आहे. थोड्या वेळाने गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. प्रकाश ममता आणि तिच्या मुलीला घेऊन घरी आला होता. ममताच्या चेहऱ्यावर राग होता, पण आतून तिला समाधान होते की ती तिच्या माहेरी आली आहे. शकुंतलाजी तिच्या मुलीला पाहताच म्हणाल्या, ममता काय झाले, तू खूप काळजीत दिसतेस. रामेश्वरजींनी गंभीर स्वरात विचारले, ममता काय झाले, तू अचानक अशी का आलीस. ममता चिडून म्हणाली, मी काय बोलू बाबा, तो माझे अजिबात ऐकत नाही. मी काहीही म्हटले तरी तो माझे काहीच ऐकत नाही. कुठे फिरायला जायचे म्हटले तर प्रत्येक वेळी तो त्याच्या आईच्या आजारपणाचे निमित्त करून मला थांबवत असतो. तो फक्त त्याच्या आईचे ऐकतो, इतर कोणाचे नाही. आज सकाळी या विषयावर आमचे भांडण झाले. रागाच्या भरात मी माझ्या मुलीला इथे आणले. रामेश्वरजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मुली, हे बरोबर नाही केलेस. ममता, तू स्वतः एका मुलीची आई आहेस, तू शहाणपणाने वागले पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडणे योग्य नाही. पण ममता म्हणाली, बाबा, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. मी लग्न केले आहे ते कोणाची गुलामगिरी करण्यासाठी नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी येईन. आता आमचे भांडण झाले आहे, मी किमान 1 महिना तरी इथेच राहीन. रामेश्वरजींना काहीतरी बोलायचे होते, पण शकुंतलाजींनी त्यांना अडवले आणि म्हणाल्या, मुलगी घरी आली आहे तर तिला शांतपणे राहू द्या. त्यांचा राग शांत झाल्यावर जावई सुद्धा येतील आणि तिला घेऊन जातील. काहीही असो, जावई माझ्या मुलीशिवाय राहू शकणार नाही. मग रियाकडे पाहून त्या म्हणाल्या, रिया, ममताची बॅग आत ठेव आणि तिच्यासाठी काहीतरी खायला आण. ती बिचारी इथे अस्वस्थ होऊन आली आहे. रियाने मान खाली घालून हो आई असे म्हटले आणि बॅग उचलून आत नेली. रिया शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आली. शकुंतलाजी म्हणाल्या, रिया, तिच्यासाठी फक्त पाणी आणलेस, चहा कर तिच्यासाठी. ती खूप लांबून थकून आली आहे. रिया पुन्हा स्वयंपाकघराकडे वळली आणि चहा बनवला. रिया विचार करू लागली, मी काय करू. मी या मुलीला कंटाळली आहे. त्यांच्या घरी भांडण होतात आणि त्रास मला होतो. ममताच्या घरी काही झाले तरी लगेचच ती तिच्या पालकांच्या घरी येते. बाकीचे मला माहित नाही, पण मला नेहमीच त्रास होतो. स्वयंपाकघरात बसलेली रिया स्वतःशीच कुरकुर करत होती. बाहेरून पुन्हा आवाज आला, रिया, चहा अजून आला नाही का. रिया लगेच उठली आणि पटकन चहा बनवला आणि बाहेर घेऊन आली. ममताकडे चहा देत रिया म्हणाली, हे घे ममता, चहा घे. ममताने चहाचा कप उचलला, पण तिच्या चेहऱ्यावर तिची नाराजी दिसून येत होती. कप टेबलावर ठेवत ममता चिडून म्हणाली, असे आहे का की आज मी एकटीच आले असल्याने माझ्याबद्दल काही आदर उरला नाही. तू फक्त चहा आणलास, चहासोबत काहीतरी खायला आणू शकली नाहीस का. रियाची पावले थांबली. ती काही बोलण्यापूर्वीच शकुंतलाजी म्हणाल्या, सुनबाई, तू आता सर्व मर्यादा ओलांडत आहेस. तू चहासोबत काहीतरी खायला का आणले नाहीस. रियाने तिचा राग आवरत हळूच म्हणाली, मी लगेच आणते आई. ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि ट्रेमध्ये बिस्किटे आणि चिप्स घेऊन आली. यानंतर ती काहीही न बोलता तिच्या इतर कामात व्यस्त झाली. ममताने चहाचा घोट घेतला आणि तिच्या आईकडे पाहिले आणि म्हणाली, मम्मी, वहिनीला माझे काम करण्यात काही अडचण येत आहे असे दिसते. कदाचित तिला मी इथे येणे आवडत नसेल. शकुंतलाजींनी लगेच तिच्या मुलीला सांत्वन दिले आणि म्हणाल्या, काळजी करू नकोस ममता, मी इथे बसली आहे ना. मी असे तुझ्या बाबतीत काहीही होऊ देणार नाही. ममता म्हणाली, ठीक आहे मम्मी, तू या भाज्या का कापत आहेस. ती रिया महाराणी काम करू शकत नाही का. तुला कामावर कोणी ठेवले आहे. शकुंतलाजी म्हणाल्या, ममता बेटा, तुला माहिती आहे घरात राहून काहीतरी काम करावेच लागते. तेवढ्यात ममताची मुलगी झोपेतून उठली आणि रडू लागली. शकुंतलाजी मोठ्या आवाजात म्हणाल्या, रिया, बाळाला भूक लागली आहे, तिच्यासाठी दूध गरम कर. आणि तिची दुधाची बाटली उकळवून त्यात दूध होत. तेवढ्यात रामेश्वरजी खोलीतून बाहेर आले. हे सर्व पाहून ते चिडलेल्या स्वरात म्हणाले, शकुंतला, तू दिवसभर तुझ्या सुनेला का त्रास देत आहेस.
जर तू स्वतः उठू शकत नाहीस तर किमान तुझ्या मुलीला तिचे काम करायला सांग. शकुंतलाजी भुवया उंचावत म्हणाल्या, तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि टीव्ही बघा. माझ्या कामात ढवळाढवळ करू नका. रामेश्वरजी ममताकडे पाहून म्हणाले, ममता बेटा, मी जे बोलतो ते ऐकून तू रागावू नकोस. पण मला वाटते की तू तुझा स्वभाव थोडा बदलला पाहिजे. ममता रागाने म्हणाली, का बाबा? तुम्ही मला नेहमीच माझे वर्तन बदलायला का सांगता? मी असे काय केले की तुम्ही माझ्या वागण्याकडे नेहमी बोट दाखवत आहात? रामेश्वरजी शांत स्वरात समजावून सांगू लागले, हे बघ मुली, तू तुझ्या नवऱ्याशी भांडून तुझ्या आईच्या घरी आली आहेस आणि आतापर्यंत तिथून एकही फोन आलेला नाही. ही काळजीची बाब नाही का? ममताने चिडून उत्तर दिले, तुम्ही नेहमीच फक्त त्यांची काळजी करता. तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही बाबा. मला तुमच्याशी बोलायचे नाही. ममता रागाने पाय मारत तिच्या खोलीत गेली आणि दार बंद केले. रामेश्वरजींनी जड अंतःकरणाने शकुंतलाजींकडे पाहिले आणि म्हणाले, शकुंतला, तिला जरा समजावून सांग. मी जेव्हा जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती फक्त स्वतःबद्दल विचार करते. लग्न हा मुलांचा खेळ नाही. प्रत्येक गोष्टीवर रागावून तिच्या आईवडिलांच्या घरी जाणे योग्य नाही. शकुंतलाजी म्हणाल्या, तुमची मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी आली आहे. तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. सर्व काही ठीक होईल. रामेश्वरजी रागाने मान हलवत आपल्या खोलीत परत गेले. असेच काही दिवस गेले. रिया रोजच्या सारखीच तिच्या कामात व्यस्त असायची, तर ममता कोणतीही काळजी न करता आराम करत होती. एके दिवशी रिया तिच्या कामात व्यस्त होती, तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. तिने आनंदाने फोन उचलला. म्हणाली, आई. पलीकडून रियाच्या आईचा हलकासा तक्रारीचा आवाज आला, काय झाले रिया? तू आज येणार होतीस ना? इतके दिवस झाले की मी तुझा चेहरा पाहण्यासाठी आतुर आहे. तुझी नंद अजून गेली नाही का? रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, नाही आई, ती जायलाच तयार नाही. ती म्हणते की तिचा नवरा जोपर्यंत तिची माफी मागत नाही तोपर्यंत ती कुठेही जाणार नाही. मला वाटत नाही की ती इतक्या सहजासहजी जाणार आहे. रियाची आई काळजी करू लागली आणि म्हणाली, मग तू आपल्या घरी का येत नाहीस? तुलाही थोडा स्वतःसाठी वेळ मिळेल आणि आरामही होईल. रिया म्हणाली की काल मी माझ्या सासूबाईंशी माहेरी जाण्याबद्दल बोलले तर त्या माझ्यावर रागावल्या आणि म्हणाल्या की घरात एवढे सगळे चालू आहे आणि तुला माहेरी जायचे पडले आहे. आता यांना कोण समजावून सांगणार की हा त्रास फक्त मला आहे? ती ममता तर इथे माहेरी येऊन छान आराम करते, कारण ती तिच्या सासूबाईंपासून मुक्त आहे. आता ती रात्री उशिरापर्यंत टीव्हीवर चित्रपट पाहत राहते आणि सकाळी उशिरापर्यंत उठत नाही. रियाची आई म्हणाली, ठीक आहे रिया, आता मी यात काय बोलू शकते? तू स्वतःची काळजी घे. मला सतत तुझी काळजी वाटत राहते. रिया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, माझी काळजी करू नकोस आई, तू फक्त स्वतःची काळजी घे. फोन खाली ठेवत रिया घड्याळाकडे पाहत म्हणाली, आई, जेवण बनवण्याची वेळ झाली आहे. मी तुझ्याशी नंतर बोलेन. ती पटकन केस विंचरून स्वयंपाकघरात जाण्याचा विचार करत होती तेव्हा ममताचा आवाज आला, वहिनी, माझ्यासाठी चहा बनव. ममता उठल्यानंतर शकुंतलाजी लगेच तिच्या खोलीत गेल्या. तिने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, ममता, तुला माहिती आहे की तुझ्या धाकट्या भावाचे लग्न पुढच्या महिन्यात आहे. आता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी आली आहेस आणि तेही तू भांडून इथे आली आहेस. आम्ही तुझ्या सासरच्यांना लग्नाचे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी कसे जाऊ शकतो? ममता बेफिकीरपणे म्हणाली, तिथे जायची काय गरज आहे आई? कुरिअरने पाठवा आणि फोन करून त्यांना आमंत्रित करा. जर ते आले तर ठीक आहे, जर ते आले नाहीत तर त्यांची इच्छा आहे. शकुंतलाजी थोड्या अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या, बाळा, असे होत नाही. काहीही झाले तरी नाती जपावी लागतात. जर तुझ्या सासरचे लोक लग्नाला आले नाहीत तर आम्ही लोकांना काय सांगू? शकुंतलाजी आपले बोलणे पूर्ण करण्याआधीच ममता चिडून म्हणाली, पुरे झाले आई, याबद्दल माझ्याशी वाद घालू नकोस. त्यांनी मला एकदाही फोन केला नाही. मला वाटत नाही की त्यांना माझी काळजी आहे. तेवढ्यात रिया चहा घेऊन खोलीत आली. तिला आई आणि मुलीच्या संभाषणातील तणाव जाणवला, पण काहीही न बोलता तिने चहाचा ट्रे टेबलावर ठेवला. शकुंतलाजींनी रियाकडे पाहिले आणि नंतर विषय बदलला आणि ममताला म्हणाली, चहा पिऊन घे ममता, मग नाश्ता कर.
रिया क्षणभर तिथेच थांबली आणि शांतपणे निघून गेली. रिया खोलीतून बाहेर येताच ममता म्हणाली, आई, तुझी सून डोक्यावर पद सुद्धा घेत नाही. आता खूप बदलल्यासारखी वाटत आहे. मी इथे राहते ते कदाचित तिला आवडले नाही बहुतेक. शकुंतलाजी चिडून म्हणाल्या, मी काय करू बेटा? तुझे वडील तिला खूप स्वातंत्र्य देतात. ते नेहमीच तिला पाठिंबा देत राहतात. दाराबाहेर उभी असलेली रिया हे सर्व ऐकत होती. तिचे मन एका विचित्र वेदनेने भरून आले होते. ममताचे बोलणे ऐकल्यानंतर रियाला तिला जाऊन सांगावेसे वाटले की दिवसभर स्वयंपाकघरातील उष्णते आणि घरात काम करताना डोक्यावर पदर ठेवणे किती कठीण आहे. पण तिने स्वतःला थांबवले. मी काही बोलले तर मला दोषी ठरवले जाईल. तिला माहीत होते की कोणीही तिला समजून घेणार नाही. असा विचार करून तिने तिचे मन शांत केले आणि नेहमीप्रमाणे तिचे काम करू लागली. प्रकाश रात्री घरी परतला तेव्हा रियाने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. प्रकाशने त्याची बॅग ठेवताच रिया त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. प्रकाशने आश्चर्याने रियाकडे पाहिले. काय झाले रिया? तू इतकी काळजीत का दिसतेस? रिया म्हणू लागली, काय सांगू, तुम्ही तर पाहतच आहात. तुमची बहीण दिवसभर मला ऑर्डर देत राहते. जणू काही मी एखादी मोलकरीण आहे. आणि हे सगळे करूनही ती तुमच्या आईला माझ्याबद्दल कुजबुजत राहते. ती मला नेहमीच चुकीचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. बघा प्रकाश, मीही एक माणूस आहे. मलाही वेदना होतात. मलाही दिलखुलासपणे जगण्याचा अधिकार आहे. आता माझा धीर सुटला आहे. एकतर तुम्ही तुमच्या बहिणीला समजावून सांगा किंवा आईशी तरी बोला. पण आता मी ते सहन करू शकत नाही. प्रकाशने काही क्षण विचार केला. मग तिला सांत्वन देत म्हणाला, रिया, काळजी करू नकोस. जेव्हा ममताचे सासरचे लोक मोहितच्या लग्नाला येतील तेव्हा तिच्या नवऱ्याला भेटल्यानंतर तिचा राग आपोआप शांत होईल. प्रकाशचे बोलणे ऐकून रिया शांत झाली. काही दिवस असेच गेले आणि शेवटी मोहितच्या लग्नाचा दिवस आला. घर आनंदाने भरले होते. पाहुण्यांची गर्दी होती. लग्नाच्या दिवशी ममताच्या नजरा गर्दीत तिच्या सासरच्यांना आणि नवऱ्याला शोधत होत्या. पण जेव्हा तिच्या घरचे कोणीही दिसले नाही तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल झाला. शेवटी शकुंतलाजी देखील काळजीत पडल्या आणि रामेश्वरजींना म्हणाल्या, तुम्ही त्यांच्याशी बोलला होतात ना? मग ममताच्या घरातील लोक लग्नाला का आले नाही? रामेश्वरजींनी दीर्घ श्वास घेत उत्तर दिले, मी त्यांच्याशी बोललो की नाही बोललो याने काय फरक पडतो शकुंतला? जेव्हा त्यांची सून ममता, जिच्यामुळे त्यांचे आपल्याशी नाते होते, ती आता त्यांच्यासोबत राहत नाही तर लग्नाला येऊन त्या लोकांनी काय केले असते? यानंतर ममताने ठरवले की ती आता या नात्यात राहू शकत नाही आणि तिने वकिलाला बोलावून घटस्फोटाची कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. मोहितच्या लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि नवीन सून निकिता घरात आली. मोहितची पत्नी निकिता आता या घराचा भाग बनली होती. निकिता घरात आल्यामुळे रियाला खूप आधार वाटला. निकिता एक सुशिक्षित, बुद्धिमान आणि काळाशी जुळवून घेणारी मुलगी होती. परंतु तिच्या मुलांशीही ती खूप जोडली गेली होती. जेव्हा ती रियाला घरातील सर्व कामे करताना पाहत असे तेव्हा ती काहीही न बोलता रियाची मदत करू लागली. तथापि तिला एक गोष्ट लक्षात आली होती की रिया घरातील सर्व कामांमध्ये व्यस्त असायची तर ममता फक्त बसून आदेश देत असे. लग्नाच्या एका आठवड्यानंतरही ममताने तिच्या सासरच्या घरी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. परंतु नवीन लग्नामुळे निकिताला या प्रकरणात काहीही बोलणे योग्य वाटले नाही. आज सकाळी घरातील सर्व कामे संपवून रिया कपडे धुण्यासाठी बसली. कपड्यांचा ढीग पाहून निकिता लगेच तिच्याकडे आली. म्हणाली, रियाताई, तुम्ही इतके कपडे एकाच वेळी कसे धुणार? मी मदत करते. रिया हस्त म्हणाली, नाही निकिता, तुझ्या हातावरची मेहंदी अजून निघालेली नाही. तुला काम करण्यासाठी आयुष्य आहे. निकिता हस्त म्हणाली, काही फरक पडत नाही रियाताई. जर आपण एकत्र काम केले तर आपण थोडे बोलू देखील शकतो. आज घरात पहिल्यांदाच कोणीतरी रियाच्या आरामाची काळजी घेतली होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. निकिताने कपडे उचलायला सुरुवात केली होती आणि तेव्हा तिला जवळच काही घाणेरडे कपडे पडलेले दिसले. निकिता म्हणाली, तुम्ही हे कपडेही मशीनमध्ये धुवाल का? मग रिया म्हणाली, नाही निकिता,
हे ममता दीदीच्या बाळाचे शौचाचे कपडे आहेत. हे मला हातानेच धुवावे लागतील. मला आता ही सवय झाली आहे. निकिताने उत्सुकतेने विचारले, म्हणजे काय ताई? रिया काही वेळ गप्प राहिली. पण जेव्हा निकिताने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा तिने तिच्या मनातील सर्व राग दूर केला आणि सर्व काही स्पष्टपणे सांगितले. हे ऐकून निकिता खूप आश्चर्यचकित झाली. तिला धक्का बसला. तर ममता दीदी आता तिच्या सासरच्या घरी जाणार नाही का? रियाने हलके स्मितहास्य करत मान हलवली. नाही, आणि तिचा जाण्याचाही काही हेतू दिसत नाही. आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. हे ऐकून निकिता खूप आश्चर्यचकित झाली. तिने रियाच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. त्यात वेदना आणि थकवा स्पष्ट दिसत होता. रियाताई, तुम्ही काहीच का बोलत नाहीस? तुम्ही या अन्यायाचा निषेध करायला हवा. तुम्ही सगळे शांतपणे का सहन करत आहात? रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी काय करू निकिता, मला इथे बोलण्याची परवानगी नाही. मी काही बोलण्यापूर्वीच गप्प बसवले जाते. मी जेव्हा जेव्हा माझ्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा माझ्या सासूबाई म्हणायच्या की मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी आली आहे, तिला त्रास देऊ नकोस. आणि प्रकाश म्हणाला की वेळेनुसार सगळे ठीक होईल. निकिता म्हणाली, तर याचा अर्थ असा की तुम्ही नेहमीच गप्प राहणार का रियाताई? जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त सहन केले तर लोक फक्त तुमचा फायदाच घेतील. निकिता आणि रिया कपडे धुत असताना शकुंतलाजींचा मोठा आवाज आला. निकिता, तू कुठे गेलीस? निकिता पटकन हात धुत म्हणाली, हो आई, मी इथेच आहे, रियाताईला मदत करत आहे. तेवढ्यात ममताही शकुंतलाजींसोबत तिथे पोहोचली. निकिता सुनबाई, आज लग्नानंतर तुला स्वयंपाकघरात काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे. चल, काहीतरी गोड बनव. निकिता हात पुसत म्हणाली, पण आई, आधी मला इथे काम पूर्ण करू द्या, मग मी स्वयंपाकघरात येईन. ममताने मध्येच अडवले. म्हणाली, रिया वहिनी कपडे धुतील. तिला सवय झाली आहे. तू लवकर स्वयंपाकघरात ये असे म्हणत ममताने अधिकाराने निकिताचा हात ओढला आणि तिला स्वयंपाकघरात घेऊन जाऊ लागली. ते स्वयंपाकघरात पोहोचताच शकुंतलाजींनी आणखी एक आदेश दिला. ठीक आहे निकिता, आज तू हलवा बनवण्यासोबतच आजचे जेवणही बनव. ममताला आज काहीतरी खास असे खायचे आहे. निकिताने कोणतीही तक्रार करता हो म्हणाली. थोड्या वेळाने जेव्हा जेवण शिजवून जेवणाच्या टेबलावर ठेवले गेले तेव्हा घरात एक सुगंध पसरला. ममताने पहिला घास घेताच ती म्हणाली, निकिता, तू खूप छान जेवण बनवले आहेस. तुझ्यासमोर तर सर्वोत्तम हॉटेलचे शेफही अपयशी ठरतील. जेव्हा शकुंतलाजी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही जेवायला सुरुवात केली तेव्हा सर्वांनी निकिताच्या जेवणाचे कौतुक केले. पण मग ममताच्या तोंडून असे काहीतरी निघाले ज्यामुळे संपूर्ण वातावरणच बदलून गेले. ममता म्हणाली, खरंच निकिता वहिनी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. नाहीतर मी इतक्या दिवसांपासून रिया वहिनीच्या हातच्या बेचव जेवणाला कंटाळले होते. आज इतक्या दिवसांनी मला इतके स्वादिष्ट जेवण खायला मिळाले. शांतपणे वाढणारी रिया क्षणभर थांबली. मग निकिता खूप शांत पण तीक्ष्ण आवाजात म्हणाली, ममता दीदी, तसे पाहिले तर मी रिया ताईने बनवलेले जेवणही खाल्ले आहे आणि मला ते खूप चविष्ट वाटले. ममता आणि शकुंतलाजींनी एकमेकांकडे पाहिले. पण त्या दोघी काही बोलण्यापूर्वीच निकिता म्हणाली, ममता दीदी, जर तुम्हाला त्यांनी बनवलेले जेवण आवडत नव्हते तर तुम्ही ते स्वतः बनवू शकला असता. ममता आणि शकुंतलाजींचे चेहरे फिके पडले होते, पण निकिताला जे म्हणायचे होते ते बोलून ती निघून गेली होती. जेवणाच्या टेबलावर बसलेले रामेश्वरजी हे सर्व ऐकत होते. निकिताच्या बोलण्याने ते मनापासून समाधानी होते. निदान या घरात कोणीतरी आले होते जे या आई आणि मुलीचे तोंड बंद करू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला बरे वाटत नव्हते. तिचे डोके आणि अंग खूप दुखत होते. पण तरीही ती उठली आणि रोजप्रमाणे तिचे काम पूर्ण करत असताना निकिताने तिला थांबवले. रियाताई, तुम्ही आराम करा, मी घरचे सगळे सांभाळेन. रिया संकोचून म्हणाली, पण निकिता, खूप कामे आहेत, तुला एकटीला नाही होणार. निकिताने प्रेमाने रियाचा हात धरला आणि म्हणाली, रियाताई, तुम्ही आराम करा, मी सगळे सांभाळेन. रिया यावर काहीच बोलू शकली नाही. पहिल्यांदाच तिला असे वाटले की कोणीतरी तिची काळजी घेत आहे. आणि रिया विश्रांती घेण्यासाठी गेली. सकाळी 11 वाजले होते.
ममता अखेर उठली आणि झोपलेल्या डोळ्यांनी बाहेर आली. तिने आजूबाजूला पाहिले, कदाचित ती रियाला शोधत असेल. ती कुठेच दिसत नसताना तिने निकिताकडे पाहिले आणि म्हणाली, निकिता, माझ्यासाठी एक कप चहा बनव. आणि हो, वेलची घालून कडक चहा बनव. माझे डोके खूप जड वाटत आहे आणि बाळाचे कपडेही धुवायचे आहेत. आधी चहा बनव आणि नंतर बाळाचे कपडे धुवून घे. निकिताने क्षणभरही न घालवता पटकन उत्तर दिले, ममता दीदी, मी बाळाचे शौचाचे कपडे धुवू शकत नाही. ती तुमची मुलगी आहे म्हणून ही जबाबदारी तुमची आहे. आणि जर तुम्हाला इतके डोकेदुखी होत असेल तर पुढच्या वेळी रात्री 3 वाजेपर्यंत टीव्ही पाहण्याऐवजी लवकर झोपत जा. ममता निकिताचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली. निकिता पुढे म्हणाली, आणि चहा बनवण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही स्वतः बनवू शकता. मला इतर बरेच काम करायचे आहे. असे म्हणत निकिता तिच्या खोलीत गेली. निकिताच्या उत्तराने ममता पूर्णपणे हिलली. ती विचार करू लागली की रिया वहिनीने आजपर्यंत मला कधीच उलट उत्तर दिले नाही. आणि काल आलेली ही मुलगी निकिता माझ्याशी वाद घालत आहे. ममताचा चेहरा रागाने लाल झाला. बोलणे संपल्यानंतर निकिताने जवळ ठेवलेला ग्लास भरला आणि तिच्या वहिनी रियासाठी औषध घेऊन रियाच्या खोलीत गेली. मग रिया म्हणाली, काय झाले निकिता? निकिता म्हणाली, काही नाही रियाताई. ममता दीदी मला चहा बनवायला सांगत होती म्हणून मी तिला स्पष्टपणे सांगितले की जर तुला चहा प्यायचा असेल तर तू स्वतः बनव. निकिताचे बोलणे ऐकून रिया आश्चर्यचकित झाली, काय? तू त्यांना चक्क नकार दिलास? मग निकिता म्हणाली, आणखी काय, मी या लोकांची गुलामगिरी स्वीकारलेली नाही. जे काही चुकीचे वाटेल त्यावर तुम्हाला बोलावेच लागेल. रिया काळजीत पडली. मग निकिता म्हणाली, रियाताई काळजी करू नका. आता तुम्ही बघाच मी हे सगळे प्रश्न कसे सोडवते. जर मी एका आठवड्यात ममता दीदीला तिच्या सासरच्या घरी पाठवले नाही तर माझे नाव निकिता नाही. निकिताच्या उत्तराने ममताला गाढ हादरवून टाकले. तिने कधीच विचार केला नव्हता की या घरात कोणीतरी तिला उलट उत्तर देऊ शकेल. ममता रागाने शकुंतलाजीकडे गेली आणि चिडून म्हणाली, आई, तुझी ही काल आलेली नवीन सून सर्व मर्यादा ओलांडत आहे. ती माझ्याशी अशा प्रकारे बोलत होती जणू मी या घराची पाहुणी आहे आणि ती मालकीन आहे. शकुंतलाजी म्हणाल्या, काय झाले बेटा? आई, मी फक्त एवढेच सांगितले होते की माझे डोके जड होत आहे म्हणून चहा बनव. पण तिने उत्तर दिले, ज्याला जे काही हवे असेल तो ते स्वतः बनवेल. शकुंतलाजी म्हणाली, तिच्यात इतकी हिंमत आहे का? काळजी करू नकोस, मी बघते. त्यांनी हाक मारली, निकिता जरा बाहेर ये. निकिता आली आणि म्हणाली, हो आई, काही काम होते का? शकुंतलाजी कडू स्वरात म्हणाल्या, तू ममता सोबत असे उलट का बोलत होतीस? बोलण्याची ही पद्धत आहे का? निकिता कोणतीही भीती न बाळगता म्हणाली, आई, मी फक्त जे खरे होते तेच त्यांना सांगितले. जर ममता दीदीला चहा हवा होता तर ती स्वतः बनवू शकली असती. आणि ते फक्त चहाबद्दल नव्हते तर ती मला बाळाचे कपडे धुण्यास सांगत होती. मी त्यांच्या मुलीचे शौचाचे कपडे का धुवू? ममता दीदी हे काम स्वतः का करू शकत नाही? ममता चिडून म्हणाली, तर आता तू आम्हाला काय करायचे काय नाही ते शिकवशील का? निकिता एक पाऊल पुढे गेली आणि म्हणाली, ममता दीदी तुम्हाला शिकवावेच लागेल. तुम्हाला इतरांकडून काम करून घेण्याची सवय झाली आहे. हे सर्व ऐकत असलेली रिया खोलीतून बाहेर पडली. शकुंतलाजी रियाला पाहून म्हणाल्या, हे बघ रिया, निकिता काय म्हणत आहे. तू जरा तिला समजावून सांग की ती हे बरोबर करत नाहीये. रियाने तिच्या सासूकडे पाहिले, नंतर ममताच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, हो आई, निकिता बरोबर करत आहे. यात तिची काय चूक आहे? ममता आणि शकुंतलाजी रियाचे बोलणे ऐकून स्तब्ध झाल्या. रिया पुढे म्हणाली, ममता, हे घर फक्त तुझे नाही तर आमचेही आहे. आम्ही या घराच्या सुना आहोत, नोकर नाही. या घरात सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजे. जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्हाला थोडीफार तरी कामात मदत करावी लागेल, मग तुम्ही सून असो किंवा मुलगी. शकुंतलाजींना पहिल्यांदाच रियाच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसला. मग निकिता म्हणाली, आणि आई, जर ममता दीदी घटस्फोट घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी राहण्याचा विचार करत असतील तर ती ते करू शकते.
पण त्यानंतर माझ्याकडून आणि रिया ताईकडून काहीही अपेक्षा करू नका, असे म्हणत दोन्ही बहिणी खोलीतून निघून गेल्या. शकुंतलाजी तिच्या सुनांना तिच्यासमोर असे बोलताना पाहून स्तब्ध झाल्या. मग ममता म्हणाली, बघ मम्मी, तिने तुला कसे उत्तर दिले आहे. मग शकुंतलाजी म्हणाल्या, आजपर्यंत या घरात कोणीही माझ्याशी बोलण्याची हिंमत केली नाही, पण ममता, आज फक्त तुझ्यामुळे माझ्या दोन्ही सुना मला इतके काही ऐकवून निघून गेल्या. हे सर्व ऐकून ममताच्या डोळ्यात जळणारी रागाची ज्वाला अचानक अश्रूंमध्ये बदलली. हे सर्व शांतपणे पाहणारे रामेश्वरजी म्हणाले, ममता बेटा, तुझ्या वहिनींचा यात काही दोष नाही. तू स्वतः विचार कर, जर उद्या तुझी वहिनी तुझ्या घरात येऊन तुला आदेश देईल, तुझ्या विरुद्ध काही बोलेल, तर तू ते सहन करू शकशील का. ममता बेटा, तुझ्या सासरचे घर हे तुझे घर आहे, हे लक्षात ठेव. मग शकुंतलाजी म्हणाल्या, ममता, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करणे आणि मग तुझ्या आईवडिलांच्या घरी परत येऊन नाते संपवण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. तुला एक मुलगी आहे, आता तिच्या भविष्याचा विचार कर आणि आनंदाने तुझ्या सासरच्या घरी जा. मी तुला सोडायला तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. ममताला तिची चूक लक्षात आली. म्हणाली, हो आई, कदाचित तू बरोबर आहेस. आता मी इथे जास्त काळ राहू शकत नाही. असे म्हणत ममताने कपडे पॅक करायला सुरुवात केली. ममताला सामान पॅक करताना पाहून रिया आणि निकिताने एक दीर्घ श्वास घेतला. सुमारे 2 तासांनंतर शकुंतलाजी त्यांच्या मुलीला तिच्या सासरच्या घरी सोडून परत आल्या. मग रामेश्वरजी म्हणाले, शकुंतला, आज तू ममताला पटवून देऊन आणि तिला तिच्या सासरच्या घरी परत पाठवून खूप शहाणपणाचे काम केले आहेस. पण जर हे तू त्याच दिवशी केले असतेस तर प्रकरण इथपर्यंत पोहोचले नसते. तर मित्रांनो, निकिताने जे केले ते बरोबर आहे की चूक? कमेंट करून तुमचे मत शेअर करा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.